सांगली महापालिकेच्या निवडणुकीला आता वेगळं वळण लागलेलं आहे. आपण सध्या मिरजेतील प्रभाग 3मध्ये आहोत. आपण पाहू शकता या ठिकाणी भाजपच्या उमेदवार सुनीता वनमाने यांच्या घरावर शिंदे गटाचे उमेदवार सागर होनखंडे यांच्याकडून त्यांच्या समर्थकांच्याकडून घरावर हल्ला झालेला आहे, गाडीवर हल्ला झालेला आहे असा आरोप संदीप होनमाने जे सुनीता होनमानेंचे चिरंजीव आहेत त्यांनी आरोप केलेला आहे. एकंदरीत पाहिलं रात्री ही घटना घडलेली आहे आणि या ठिकाणी त्यांच्या गाडीवर अशा मोठ्या पद्धतीने दगडफेक केल्यानंतर गाडीच्या काचासुद्धा फुटलेल्या आहेत. एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी भाजपच्या वतीने सुनीता वनमाने या प्रभाग क्रमांक 3मध्ये उभारलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी शिंदे गटाकडून सागर होनखंडे हे सुद्धा उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उभारलेले आहेत. एकंदरीत पाहिलं तर या वेगळ्या अशा लागलेल्या वळणामुळे एक सांगलीमध्ये आणि महापालिका क्षेत्रात एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे. आपल्याबरोबर संदीप होनमाने आहेत. मला सांगा कशा पद्धतीने या ठिकाणी हल्ला केलेला आहे आणि कोणी हल्ला केलेला आहे? नमस्ते. सागर होनखंडे यांचे कार्यकर्ते होते गुंड प्रवृत्तीचे. हां, सागर त्यांनी रात्री येऊन कोयता हे जे तुम्ही बघू शकता हे कोयत्याची वार आहेत. हे सगळे कोयता व रिव्हॉल्वर बंदुकीचं धाक दाखवले व माझ्या मागं लागले कोयता घेऊन. मग माझ्या संगतीने जी मुलं होती त्यांनी मला सोबत घेऊन मला इकडं पुढे नेऊन मला सोडले. मग मी त्यांना सापडलो नाही म्हणून गाडीवरती सगळा कोयत्याने वार केले. इथं लेडीज सगळी होती, लोक होती, त्यांना शिव्या देणे असा प्रकार केले आणि मला म्हटले की तू उद्याच्या उद्या काय पण करून अर्ज मागे घ्यायचा. कुणाच्या विरोधात तुम्ही अर्ज भरला आहे? आम्ही सागर होनखंडे जे शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात आम्ही अर्ज भरलेला आहे. बहुतेक आम्हाला असं वाटतं की त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून त्यांचा प्रकार असा चालू आहे. गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत कुपवाडमधले मर्डरमधली मुलं आहेत, ते कुपवाडमधले आहेत, खंडेराजुरीमधले सगळी मर्डरमधली असली मुलं रात्री येऊन मला म्हणाले की तू काय पण कर, उद्या अर्ज मागं घ्यायचं, तू सागरच्या विरोधात तू थांबायचं नाही. म्हणजे ह्याचा अर्थ आम्ही काय समजायचा? मग या संदर्भात तुम्ही पोलिसांशी काय संवाद साधला आहे? पोलिसांच्याकडे तक्रार वगैरे काय दाखल केल्या? हो, मी पोलिसांकडे सकाळी गेलतो. सकाळी जाऊन मी लेखी दिलेला आहे. आत्ता गुन्हा दाखल करणार आहेत ते. मला फोन आला होता तसा, आता गुन्हा दाखल करायचा या म्हणून. यापूर्वी काय तुमची सागर होनखंडेची बाचाबाची काय वादावादी झाली होती? त्याचबरोबर रात्री जो त्यांच्याकडून तुम्ही हल्ला केला आहे असा आरोप करताय, सागर होनखंडे स्वतः होते का? सागर होनखंडे आत्ता ह्या टायमाला तर नव्हते, कारण पण मागच्या टायमाला जेव्हा त्या मुलांची भांडणं चालते त्यावेळेस सागर होनखंडे त्या मुलांकडून म्हणजे मुलांच्या साईडनं चालते. हां, कधी चालते? हे झाले तीन दिवस झाले येऊन. कशावरून भांडणं झाली? हे म्हणजे प्रचाराच्या ह्याच्यावरून मुलांनी भांडणं जे झालते त्यावेळेस पण त्याच मुलांनी कोयता काढलेले. कोयता काढून आमच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला केलते. त्यावेळेस आम्ही आपसात बसून आम्ही मिटवून घेतलेला तो विषय. मग पुढं काय झालं? पुढं मग आपसात मिटवून घेतल्यावरून आणखीन आता अचानक काल रात्री आले सगळे 10-15 जण आले, कोयता ते रिव्हॉल्वर त्यांनी घेऊन आले. डायरेक्ट मला म्हणायला लागले तू काय पण करायचं, उद्याच्या उद्या अर्ज मागे घ्यायचा. तुमची बाचाबाची नेमकी कुठल्या ठिकाणी झाली? हे इथंच झाले बाचाबाची. आपण पाहू शकता ह्या गाडीच्या बरोबर समोर या ठिकाणी बाचाबाची झालेला प्रकार आहे. मला सांगा काय झालं बाचाबाचीमध्ये? बाचाबाचीमध्ये मला त्यांनी म्हटले की तू सागर होनखंडेच्या विरोधात थांबायचं नाही. मी म्हटलं का बाबा काय झालं? नाही ते आम्हाला सांगायचं नाही, तू सागर होनखंडेच्या विरोधात तू थांबायचं नाही. म्हणजे ह्याचा अर्थ काय? म्हणजे अर्ज मागं घे म्हणून सांगायला? अर्ज मागं घे, कारण उद्या अर्ज घ्यायची मुदत आहे. मग उद्या तू अर्ज मागे घ्यायचा, तू सागर होनखंडेच्या विरोधात थांबायचं नाही असं मला बोलले. धमकी दे? धमकीच दिले मला, नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही. हातात हत्यार होतं. निलेश गडदे म्हणून जे मुलगा होता त्याच्या हातात रिव्हॉल्वर होती आणि अतुल वायदंडे जे होतं त्यांच्या हातात कोयतं होती. नाही म्हटलं तर एक 8 ते 10 जण होती ही मुलं. ह्यांनी सर्वांनी मला तसं धमकी देऊन म्हणजे एक दबाव आणण्याचा माझ्यावरती प्रयत्न केला. ह्यांनी मला निलेश गडदे मला म्हटला की आम्ही 2 मर्डर केलेलो आहे, तुझा मर्डर करायला आम्हाला 2 मिनटं लागणार नाही, तू काय पण कर, अर्ज मागे घ्यायचा, तू सागर होनखंडेच्या विरोधात थांबायचं नाही. अच्छा, म्हणजे तुम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली? अर्ज मागे नाही घेतला? हो, जर अर्ज नाही मागे घेतलास तर आम्ही तुला मारून टाकणार असं आम्हाला तिने रात्री आम्हाला असे बोलूनच गेले सगळ्यांनी. या संदर्भात काय भाजपच्या वरिष्ठांशी तुमच्या इथल्या स्थानिक नेत्यांशी काय संवाद साधला आहे तुम्ही? काय बोलणं झालं? हो, आमचे ते पॅनल प्रमुख सुरेश बापू आवटे आहेत. त्यांच्याशी माझा संवाद झालेला आहे. त्यांनी पण मला मार्गदर्शन करून आम्ही म्हणजे कंप्लेंट आम्ही दिलेलं आहे पोलीस स्टेशनला.
पाहिलं आपण एकंदरीत तर या ठिकाणी संदीप हनुमाने यांनी असा आरोप केलेला आहे की सागर होनखंडे व त्यांचे समर्थक जे आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन घराच्या समोर येऊन हातात कोयते रिव्हॉल्वर घेऊन या ठिकाणी गाडीवरती दगडफेक केलेला आहे. या संदर्भात महात्मा गांधी पोलीस चौकीला आम्ही तक्रारसुद्धा दिलेली आहे आणि त्या संदर्भात आता पोलीस चौकशी करून गुन्हासुद्धा दाखल करणार आहेत अशी माहिती संदीप हनुमाने यांनी या ठिकाणी दिलेली आहे. कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.